लोकशाहीचे जनक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, तसेच लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व आज महाबोधी चॅनल या चॅनलचा 13वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असताना प्रदीप भाऊ नन्नवरे यांनी पुनश्च आपणास पूर्णावासियांना, पूर्णा परिसरातील सर्वांना सुंदर अशी संगीतमय मेजवानी आयोजित केलेली आहे आणि या मेजवानीला जास्त विलंब होणार नाही आणि युवकांचे प्रेरणास्थान, युवकांना ज्यांच्या प्रबोधनातून घडवण्यात आलं असे आपणाला सुपरिचित ह्या ठिकाणी माननीय प्राध्यापक वसंत हंकारे सर या ठिकाणी आलेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक वसंत हंकारे सर यांची उपस्थिती स्टेजवरती झालेली आहे। तद्वतच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मोहनरावजी मोरे सर यांना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण सुद्धा स्टेजवरती विराजमान व्हावं। तसेच ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती, प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यांना गणल्या जातं असे माननीय विलास गोबाडे सर, पोलीस निरीक्षक पूर्णा यांना सुद्धा सन्मानपूर्वक विनंती आहे की कृपया आपण स्टेजवरती विराजमान व्हावं। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय समाधान पाटील साहेब यांना सुद्धा विनंती आहे की कृपया कार्यक्रम सुरू होत आहे, फक्त आपल्या आगमनाची प्रतीक्षा आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य मोहनरावजी मोरे सर यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे। उभे टाकलेल्या बांधवांना विनंती आहे, आपण हंकारे सरांना ऐकण्यासाठी आलेला आहात। नवयुवक बांधवांना विनंती आहे कृपया या स्टेजच्या उजव्या बाजूला बसून घ्यावं। कृपया विनंती आहे नवतरुण बांधवांना। तसेच या कार्यक्रमासाठी आणि आपला सर्वांची सदिच्छा भेट घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया पूर्णा शाखेचे सन्माननीय व्यवस्थापक आदरणीय काटोल सर यांची सुद्धा उपस्थिती लाभत आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण काटोल सरांचं स्वागत करूया। या सर या, स्वागत आहे आपलं। प्रदीप भाऊ नन्नवरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी सर्वच मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवरती विराजमान व्हावं। लागलीच काही क्षणामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। तत्पूर्वी पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांची सुद्धा काही क्षणामध्ये उपस्थिती या मंचावरती होणार आहे। भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे परभणी जिल्ह्याचं वातावरण हे आपणही पाहत आहात, कारण बंधूंनो, ज्या संविधानावरती हा भारत देश चालतो त्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या विटंबनेमुळे संपूर्ण परभणी जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत देशामध्ये या घटनेचे पडसाद पडलेले आहेत। आपण सोमनाथ सूर्यवंशी यांनाही श्रद्धांजली अर्पण करणारच आहोत। तद्वतच दिवंगत लोकनेते विजयरावजी वाकोडे साहेब यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। कारण बंधूंनो, ज्यांनी समाजासाठी आपलं सर्वस्व व्यथित केलं असे लोकनेते विजय वाकोडे यांचं सुद्धा निधन झालेलं आहे। आणि म्हणून ज्या संविधानाची छेड झाली, अरे करती हरामी कृत्य येथे घटनेला छेडण्याची आणि बहुजनांनो ही वेळ आहे एकीने लढण्याची रे आता। बंधुओं, तुम्हा आम्हाला एकीने राहावे लागेल, कारण अरे नफरत की जरा सी चिंगारी सीने में बड़ी हो जाती है, नफरत की जरा सी चिंगारी सीने में
पत्थर भी जमा हुए तो एक बड़ी दीवार खड़ी हो जाती है. आणि म्हणून एकीनं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. करती हरामी कृत्य येथे घटनेला छेडण्याची बहुजनांनो ही वेळ आहे एकीने लढण्याची रे. आता उतरा मैदानी दावा भीमाच हे पाणी.